दरम्यान सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसगडे येथे रेल्वे रुळासाठी जमीन हस्तगत केली गेली, मात्र त्याच जमिनीचा मोबदला अद्यापही मिळालेला नाहीये। या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत होते। अद्यापही मोबदला मिळाला नसल्यानं आज शेतकऱ्यानं रेल्वे रुळावर जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। काही जणांची धरपकड सुद्धा झाली आहे। आम्ही सुद्धा समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं या झालेल्या निंदनीय घटनेचा, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा जाहीर निषेध करतो आणि आज बाबासाहेबांच्या या मिरजेतील पुतळ्याजवळ एक शोकांतिका व्यक्त करतो की दिल्लीमध्ये भारताचं संविधान जाळलं गेलं। आज महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधानाची विटंबना केली जाते, मोडतोड केली जाते, पण याच्या विरोधात निषेध नोंदवायला फक्त बौद्ध किंवा मातंग समाजच हा रस्त्यावर उतरतो। मला बाबासाहेब आंबेडकरांना मनातल्या मनात एक म्हणायचं आहे की बाबा, तुम्ही संविधान लिहिलं कोणासाठी आणि संविधानाचा फायदा घेतोय कोण, ही आज मनातल्या मनात विचार करण्याची वेळ आलेली आहे।